लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून पुन्हा एकदा तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या ताईला पैसे भेटणार नाहीयेत आणि कोणत्या ताईंना या ठिकाणी पुढच्या महिन्यात पैसे भेटणार, सगळ्या गोष्टी या ठिकाणी उघड झालेल्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला जर कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण की ज्या दोन कारणामुळे तुम्हाला पैसे भेटणार नाहीयेत, बाकी सगळ्या ताईंना आज पैसे येणार आहेत। सगळ्यांनी लवकरात लवकर तुमचा मोबाईल चेक करायचा आहे। तुमच्या मोबाईल मध्ये जर SMS आला नसेल तर बँकेचं ऍप चेक करायचे, त्याच्यावर तुम्हाला पैसे या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी आहे, शेवटचा दिवस आहे। आज आहे 31 जानेवारी, शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आज बघा जवळजवळ 2 ते 3 लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। सकाळी पण काही ताईंना पैसे भेटलेत, संध्याकाळी 6 वाजल्यापासून पण या ठिकाणी हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर लक्षात घ्या कोणती ती 2 कारण आहेत। जर 2 कारण तुम्ही जर पूर्ण केलेले असतील तर तुम्हाला पैसे आज भेटून जातील। जर तुम्हाला 2 कारण या ठिकाणी तुम्ही बसला नाहीत तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या ताईंना या ठिकाणी पैसे आले नसतील त्यांनी त्यांचं नाव सांगा एकदा आणि त्यांचा जिल्हा सांगायचा आहे। लक्षात घ्या, नाव सांगून जिल्हा सांगून तुम्हाला कोणता हप्ता आला नाही ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि ह्या 2 कारणाचे उत्तर मला द्यायचे आहेत। आणि ज्या ताईंना पैसे आलेले आहेत, पूर्ण 7 हप्ते आलेले आहेत, त्यांनी पण त्यांचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचे आणि हे 2 कारण सांगायचे, कारण की पुढचा 8वा हप्ता तुम्हाला भेटणार आहे। उद्यापासून 8वा टप्पा सुरुवात होणार आहे, तर ते नेमकं लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी चेक करायच्या। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 2 कारण जर तुम्ही बसलात, या 2 कारणामध्ये तुमची जर पूर्तता झाली तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत, बाकीच्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार नाहीत। मोठे घोटाळे होत आहेत, बऱ्याच दुसऱ्या राज्यातले लोक या ठिकाणी येऊन चुकीच्या मार्गाने फॉर्म भरत आहेत, चुकीचे डॉक्युमेंट जोडत आहेत आणि त्याच्यानुसार लाडक्या बहिणीचे पैसे उकळत आहेत। त्याला निर्बंध घालण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्या अर्जांची छाननी होणार आहे। जे डाऊटफुल अर्ज वाटत आहेत, जे चुकीचे अर्ज वाटत आहेत, त्यांची या ठिकाणी पडताळणी होणार आहे, स्क्रुटिनी होणार आहे आणि लक्षात घ्या त्या ताईंना या ठिकाणी वगळून त्यांच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते, असा मोठा या ठिकाणी आदेश या ठिकाणी झालेला आहे। लक्षात घ्या आज 6 वाजल्यापासून कोणत्या ताईला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झाली ते तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ताईला डिसेंबर महिन्यामध्ये पैसे भेटले नव्हते आणि जानेवारी महिन्यामध्ये पैसे भेटले नव्हते, म्हणजेच काय 6वा टप्पा आणि 7वा टप्पा, हे 6वा आणि 7वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांना आज पुन्हा एकदा पैसे यायला सुरुवात झाली आहे। एकदा अकाउंटला तुम्ही चेक करू शकता, लक्षात घ्या। आणि जर तुमच्या अकाउंटला पैसे येत नसतील तर 2 कारण आहेत, लक्षात घ्या। पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण सांगतोय, तुमच्या अकाउंटला पैसे यायचं, पैसे न येण्याचं आधी सांगतो तुम्हाला आणि पैसे यायचं ते नंतर तुम्हाला समजूनच येईल। बघा पैसे काय येत नाही तुमच्या अकाउंटला, जर तुमच्या या लाडक्या बहीण योजनेमधल्या फॉर्म मध्ये स्टेटस मध्ये जर तुमच्या इथे यस आलं, यस म्हणजे काय बाबा, तुमच्या समोर इतर कोणत्या योजनेचा तुम्ही फायदा घेतात का नाही, याच्या समोर संजय गांधी योजना असेल, दुसरी कोणती अजून तुम्ही योजनेचा फायदा घेत असाल, त्याच्या पुढे जर यस या ठिकाणी आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। हा सगळ्यात पहिला कारण आहे। या ठिकाणी हे जर कारण असेल तर तुम्हाला पैसे भेटणारच नाहीयेत, सांगतो तुम्हाला, परत सांगतोय, हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे। जर तुम्ही इतर योजनेचा फायदा घेत असाल तर तुमच्या पुढे जर यस आला असेल तर तुम्हाला पुढे पैसे भेटणार नाहीयेत, डिसेंबरचे जानेवारीचे पण पैसे भेटणार नाहीयेत। एकदम सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला। आता राहिली गोष्ट ज्या ताईंची की बाबा सर आमच्या पुढे यस पण आलेलं नाहीये, आमच्या पुढे यस आलं नाहीये, आम्ही इतर कोणत्या योजनेचा फायदा घेत नाहीये तरी आम्हाला का पैसे येत नाहीत, तर त्या ताईला दुसरं कारण एक लक्षात घ्या, तुमचं डीबीटी म्हणजे काय, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, म्हणजे सरकारचा पैसा जो तुमच्या अकाउंटला येत असतो ते जर अकाउंट डिएक्टिव्ह झालेला असेल
तरी तुम्हाला पैसे येणार नाहीत। हे दोन महत्वाचे कारण आहेत। तुम्ही म्हणत असाल की हे सर आम्हाला कळत नाहीये, एकदा दाखवा कुठे बघायचंय। सगळ्यांना लाडक्या ताईंनो तुम्हाला एकदम सोप्या भाषेत समजून सांगत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि जास्तीत जास्त शेअर करत जा। एकदम तुमच्या भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगत असतो, त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित ऐकत जा, पाहत जा। बघा बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्हाला हे समजलं नाही, हे दोन नेमकं कारण कुठे बघायचे। आणि लक्षात घ्या पुढच्या वेळेस लाडक्या ताईंनो पुढच्या वेळेस पुढचा 8वा हप्ता पण याच्यावरच अवलंबून असणार आहे। जर तुम्हाला या ठिकाणी यस आलं, लक्षात घ्या बघा एका ताईच्या पुढे इथे यस दिसतंय, जर यस आलं तुमच्या समोर असं यस आलं, संजय गांधी योजना असेल किंवा इतर कोणती योजना, या योजनेच्या पुढे जर तुमच्या या ठिकाणी यस आलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। लक्षात घ्या ज्यांचे डीबीटी या ठिकाणी डिएक्टिव्ह झालेले आहेत त्यांना पैसे भेटतील। जर मागच्या एखाद्या अकाउंटला मागचा हप्ता राहिला नसेल, आलेला नसेल तर पुढच्या महिन्यात तुम्हाला हप्ता भेटून जाईल। पण जर हे तुमच्या पुढे यस आलं तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, कोणतेच पुढचे पैसे तुम्हाला भेटणार नाहीत। लाडक्या बहिणीसाठी एक मोठी ही गोष्ट आलेली आहे, त्याच्यामुळे सर्वांनी एकदा चेक करायचंय। 7वा हप्ता ज्यांचा ज्यांचा आलाय त्यांनी पण चेक करायचंय आणि ज्यांना आतापर्यंत पैसे 6व्या 7व्याच्या हप्त्याचे आले नाहीत त्यांनी पण चेक करायचे ह्या तुमच्या समोर यस आलेलं आहे का। सगळ्यात महत्वाचं सगळ्यात समोर आलेले एक कारण आहे ते म्हणजे जर तुम्ही इतर योजनेचा फायदा घेत असाल तुमचं नाव या ठिकाणी कट केलं जाणार आहे। यस आलं, संपला विषय, विषय संपला, लाडक्या बहिणीचे पैसे परत तुमच्या अकाउंटला येणार नाहीत। आता दुसरं एक कारण आहे ते म्हणजे डीबीटीचं। आता डीबीटी पण तुम्हाला दाखवतो, तुमच्या त्या ठिकाणी ऍक्टिव्ह जर असेल तर आणि तरच तुम्हाला त्या अकाउंटला पैसे येणार आहेत। आता डीबीटीला सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, डीबीटी म्हणजे काय, तुमचं आधार कार्ड बँकेबरोबर लिंक करणं, केवायसी करणं, त्याला म्हणतात डीबीटी होणं। आणि ते ऍक्टिव्ह कुठं चेक करायचंय, या ठिकाणी तुमच्या समोर दिसतंय बघा ऍक्टिव्ह, हे आधार कार्डची वेबसाईट आहे, ही आधार कार्डची वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जाऊन चेक करायचंय। इथं जर ऍक्टिव्ह असेल, हे बघा इथं दिसतंय बघा ऍक्टिव्ह, तुमचं इथं या ठिकाणी आधार कार्ड नंबर दिसेल, तुमचं बँकचं नाव दिसेल आणि ह्या बँक सीडिंगचं स्टेटस, बँक सीडिंग स्टेटस जर ह्या पुढे जर ऍक्टिव्ह आलं तर आणि तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत। म्हणजे लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्या ताई म्हणत असतील की सर मला 7वा हप्ता भेटलाय मग मी चेक करू का नको, लाडकी ताई एक लक्षात घे, तुला पण चेक करायचंय, कारण पुढचा हप्ता पण तुला जर पाहिजे असेल तर हे ऍक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे। लक्षात घ्या डीबीटी मुळे बऱ्याच ताईंना पैसे आलेले नाहीयेत, त्याच्यामुळे काही त्यांचे डिएक्टिव्ह झाले होते, काही त्यांचे इनएक्टिव्ह झाले होते, काही त्यांचे पेंडिंग मध्ये पडले होते। त्याच्यामुळे लक्षात घ्या तुमचं जर या ठिकाणी स्टेटस ऍक्टिव्ह असेल 100% तुम्हाला अकाउंटला पैसे येतील। जर तुमच्या ह्या ठिकाणी ऍक्टिव्ह नसेल तर लवकरात लवकर ऍक्टिव्ह करून घ्यायचंय आणि पैसे 100% तुमच्या अकाउंटला येऊन जातील। आता एक छोटा प्रश्न विचारतोय, एक लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक छोटा प्रश्न विचारतोय, हे दोन कारण तुमचे पूर्ण आहेत का? पहिलं कारण म्हणजे तुम्ही इतर कोणत्या योजनेचा फायदा घेत आहात का? जर फायदा घेत असताल तर विषय संपला, लाडकी बहीण योजना तुमची बंद पडली। दुसरं कारण आहे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का नाही, डिएक्टिव्ह असेल, इनएक्टिव्ह असेल, प्रोग्रेस मध्ये असेल, इन प्रोग्रेस असेल, संपला विषय, त्या महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार नाही। पुढच्या महिन्यामध्ये तो हप्ता येऊ शकतो पण त्या महिन्यामध्ये तुम्हाला तो पैसे येणार नाहीत। एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलंय, एवढ्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कुणीच सांगणार नाही। हे दोन कारण आहेत, हे दोनच महत्वाचे कारण आहेत, बाकीचे भरपूर सारे कारण आहेत की बाबा तुमचे इन्कम टॅक्सेस काय आहे, तुमच्याकडे 4 चाकी आहे का नाही, किंवा तुम्ही आता महाराष्ट्रात आहेत का नाही, कुठे इकडे गेलात का, डोमिसाईल तिकडे गेलात का, हे कारण अजून पण पुढे आलेले नाहीत। हे कारण आता फेब्रुवारी महिन्यापासून चालू होतील। आतापर्यंत 6व्या 7व्या हप्त्याला कुणी बघितलेलं नाही। 6व्या 7व्या त्याला दोनच गोष्टी बघितल्या गेलेल्या आहेत, ते म्हणजे पहिलं डीबीटी आहे का तुमच्याकडे आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे दुसऱ्या योजनेचा फायदा घेतात का। या दोन कारणामुळे फक्त तुम्हाला पैसे आलेले नाहीत। त्याच्यामुळे सर्वांनी चेक करायचे डीबीटी आणि दुसरी योजनेला यस आलंय का नाही। सगळ्यांनी लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, नाव सांगा आणि स्टेटस सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही। बघा लाडक्या ताईंनो, आज माझी तब्येत ठीक नाहीये तरी पण लास्टचा दिवस होता, त्याच्यामुळे तुम्हाला सांगण्यासाठी मी आलो होतो। बऱ्याच ताई काळजी करत होत्या म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी तुमच्या समोर आलोय। सगळ्यांनी लाईक करायचं, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।